तर आता आपण मंदिरात जाणार आहे ना. हो, नदीवर जाणार आता. हा, आधी नदीवर. आधी नदीवरती जाऊन मग मंदिरात जाऊ. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आलेलो आहे, घरचा कार्यक्रम झाला सवाष्णीचा आणि त्याच्यानंतर आलो आहे ते देवीला. तर चिंचणीला आलो आहे आम्ही. तर चिंचणीला आल्यानंतर सगळ्यात आधी म्हणजे कोणी जात असेल तर मला नक्की सांगा की इकडं पहिल्यांदा नदीला जातात. तर नदीचं पाणी खूप म्हणजे खूप जास्त कमी झालं होतं. तर त्यामुळं हे बघा असं सगळं इकडं आहे ना, जे काही लोकांचं कपडे वगैरे काय आलेले आहेत ते सगळे असे वरती गेलेले होते. आणि त्यामुळं आम्हाला जास्तीत जास्त सगळे दगडच असत. आणि त्यात मेन म्हणजे आहे ना, पाणी कमी झाल्यानंतर जे काही म्हणजे फोटो देवाचे म्हणा किंवा काय असं विसर्जन करतात ना, तर त्यातील आहे ना फोटोच्या काचा ज्या आहेत ना त्या खूप म्हणजे खूप पडलेल्या होत्या. तर त्या काचा आहेत की नाही, त्यातली एक काच मला लागलेली होती. तर त्यामुळं आपण थोडंसं काळजी घ्यायला पाहिजे की आपण ज्या वेळेला असं फोटो वगैरे कुठं वाहत असतो त्यावेळेला की जेणेकरून नंतर कधी कोणाला लागू नये वगैरे याचं पण काळजी घ्यायला पाहिजे. आणि असे एकतर व्हायला नाही पाहिजेत खरं फोटो देवांचे. तर इकडं मग आम्ही नदीवरती दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर पुढे निघालो. तर पुढे नदीवर दर्शन घेतल्यानंतर पुढे आम्ही निघालो. तर मंदिर अजून लांब आहे पुढं. तर इकडं पुढं नदीला आम्हाला जायचं होतं. अजून पुढं एक नदी आहे, तर तिथं नदी म्हणजे असं पाणी आहे बरं का तिथं. तर तिथं एक चिंचणी देवीच्या इथं एक प्रथा आहे. तर ही प्रथा आहे ना यात्रेच्या वेळेला असते. तर तिथं लिंब नेसणे ही एक प्रथा. नदीच्या पाण्यात आंघोळ वगैरे करून कडुलिंबाच्या डाळ्या कमरेला आणि शरीराला वस्त्र म्हणून गुंडाळतात. तर आणि याचा असा म्हणजे नियम आहे की कडुलिंबाची एक डाळी आहे ना तोंडात धरून देवीचा जय जयकार करत म्हणजे मायक्का देवीच्या नावानं चांग भला असं म्हणत मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते किंवा लोटांगण घातलं जातं. तर हे कशासाठी असतं, तर हे तिथं मी विचारल्यानंतर मला माहिती दिली तिथल्या आजीनी की जर घरात कोणाला एखादा आजारी असेल किंवा त्वचेचे रोग असतील किंवा संकट असेल तर आजार बरा होऊ दे, मी लिंब नेसेन असा नवस देवीला बोलला जातो. आणि देवीच्या कृपेने संकट टळल्यानंतर किंवा इच्छा पूर्ण झाल्यानंतर एक कृतज्ञता म्हणून स्वतःला देवीच्या चरणी समर्पित करण्यासाठीचा हा एक विधी केला जातो. तर हे आहे ना दरवर्षी मायक्का देवीच्या वार्षिक यात्रेनिमित्त हजारो भाविक इथं करत असतात. आणि हे मी पहिल्यांदाच पाहिलेलं आहे. तर तुम्ही हा विधी कधी पाहिला आहे का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि केला असेल तरी देखील कमेंट करून सांगा. त्यानंतर इथं आम्ही मग सगळा विधी झाल्यानंतर इथं बसलो थोडा वेळ. तर त्यानंतर पुढे निघालो तो मंदिराला. तर मंदिर तिथून थोडंसं लांब आहे, मंदिराजवळ आलो. तर इकडं जास्त गर्दी नव्हती. आम्ही शनिवारी गेलो होतो. घ्यायचं का तुला? बस का एवढंच? बस का एवढं? बस की कितला तेल मग छोटी देऊ गोष्ट पेढे काय म्हणलेले ना? पेडन केळ केळी पेढे द्या. आणि जाताना मी, माझ्या जाऊबाई आणि माझे 2 दीर आणि आमचे मुलं असं आम्ही गेलेलो होतो. अंशूचे बाबा काही आले नव्हते, त्यांना सुट्टी नव्हती, त्यामुळे आम्ही दोघीच गेलो होतो. तर इथं मग प्रसाद घेतला आम्ही, केळी आणि पेढ्यांचा प्रसाद घेतला. हे किती लागो गुंची जरा? जरा काय बोल पूर्ण 120 रुपये. आणि कापूचं? हां
पाळणा. त्यानंतर मंदिरात पोचलो. तर मंदिरात पोचल्यानंतर आतमध्ये खरं गर्दी होती बरं का, बाहेरून वाटत नव्हतं पण आतमध्ये गर्दी होती. दर्शन झालं चांगलं आमचं. मी अजून एकदा आली होती पण त्यावेळेला गर्दी खूप म्हणजे खूप जास्त होती. यात्रेच्या वेळेला आली होती तर गर्दी खूप होती. त्यानंतर मग आम्ही दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर बाहेर आलो आणि मुलं पण कंटाळून गेली होती फिरून फिरून. त्यानंतर मग दर्शन घेतल्यानंतर प्रसाद वगैरे घेतला आणि बाहेर आलो. तर इथं सगळं म्हणजे मूर्त्या, नंतर आपल्या आरती, हे इतकं छान सुंदर होतं ना. मंदिरात खरं म्हणजे कोणत्याही देवाला आलं ना की हे अशा मूर्ती किंवा वस्तू बघूनच आहे ना माणसं एकदम प्रसन्न होऊन जातं. आणि तिथंच अशा वेगवेगळ्या वस्तू भेटतात, म्हणजे की समई, पंती, घंटा, अशा खूप काही होत्या आणि गर्दी नव्हती त्यामुळं आम्हाला थोडंसं निवांत वाटत होतं. मग इथं थोडा वेळ थांबलो आम्ही आणि त्यात सकाळपासून नाश्ता घरातून करून आलेलो होतो आणि काही जेवण वगैरे झालं नव्हतं. आणि त्यावेळेला बरोबर यात्रा काहीतरी निघत होत्या. तर तिथून इथं हे बघा पालखी देखील, देवाचा घोडा आणि पालखी असं निघालेली होती. तर पालखी आहे ना, आम्हाला त्यात म्हणजे पहिल्यांदाच असं पालखीचं दर्शन देखील झालं. मंदिरातून दर्शन घेऊन आल्यानंतर पुढे आहे ते डेऱ्यांचे मंदिर आहेत. तर तिथं गेलो. तर तिथं बरेच जण जर जे भाविक लांबून येतात तर ते तिथं जेवण किंवा थोडा वेळ आरामासाठी बसतात आणि तिथून पुढं मग पुढच्या देवाला निघायचं असतं. तर इथं मग आम्ही दर्शन वगैरे घ्यायला आलो. देवीचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलो ते आरेवाडीला, कारण देवीचं दर्शन घेतल्यानंतर आरेवाडीला यावंच लागतं. मावशीला विचार कसं काय काय धंदा पाणी काय. उद्या 2 दिवस धंदा भरपूर आहे. परवा, उद्या आणि परवा आहे ना. कुठलं हितलंच आहे, द्या की आता. मंदिरात इथं आम्ही दर्शन घ्यायला आलो तर काहीच गर्दी नव्हती बरं का, त्यामुळं काही सहज लगेच दर्शन झालं. आणि मंदिर आहे ते खूप मोठं आहे आणि इथं जागा देखील खूप अशी प्रशस्त जागा आहे. म्हणजे भरपूर इथं भाविकांना राहायला देखील इथं म्हणजे यात्रा खूप मोठ्या असतात तर कोणी राहायला येतात तर त्यांच्यासाठी देखील इथं जागा बनवलेल्या आहेत राहायला. आणि इथं आहे ना देवाचं मंदिर आहे आणि देवाचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच देवाच्या पत्नीचं आहे. म्हणजे वेगवेगळं मंदिर आहे. देवी आहे ती देवाजवळ नाही, असं लांब दुसरं मंदिर आहे. तर इथं अशी 2-3 मंदिरात देवाचं दर्शन घेतलं. आणि हा कळस आहे, तो कळस आहे तो सोन्याचा आहे बरं का. हा म्हणजे 3 कळस आहेत ते चक्क सोन्याचे आहेत. ते काही मला माहिती नव्हतं या देवाचं, तर इथं आल्यानंतर त्याची माहिती मिळाली. तर या म्हणजे देवाला तुम्ही कधी आलेले होते का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.